काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावं यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून वेगवेगळ्या मंत्र्यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला, तर निवडणुकीमध्ये देखील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नाबाबत प्राधान्य दिलं होतं। त्याला आता यश येताना दिसतंय। शहरापासूनच 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे। याचा फायदा जिल्हा शासकीय रुग्णालयाला होत असतो, त्यामुळे शहराच्या विकासात याची भर पडली जाते। आपण कोणत्याही तालुक्यात राहत असू, त्यापेक्षा आपला जिल्हा महत्त्वाचा असतो, त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय नगर शहरालगतच झालं पाहिजे, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे। तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी दिलंय। निवडणूक झाल्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामाला प्राधान्य दिले ते म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। या भूमिकेतून मी 23/8/2024 त्या संदर्भात एक पत्र दिलं। नंतरच्या कालखंडामध्ये 11/3/2025 असे अनेक पत्र, 11/3/2025 अनेक वेळा संबंधित मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो। एकदा धर्मेंद्र प्रधानजी, मंत्री केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नरेंद्रजी मोदी साहेब, प्रकाश नड्डाजी, या सर्व मंत्र्यांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी केली आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो, त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असते। शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो। आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक आमदाराला, खासदाराला असं वाटतं की माझ्या होम टाऊनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, ही त्यांची प्रत्येकाची मागणी असते। प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे, खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे। पण माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज या नगर शहराच्या लगतच झालं पाहिजे। त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना भेटतो, कारण एक 3 जणांची कमिटीसुद्धा त्यावर सरकारने नेमणूक केलेली आहे। त्या कमिटीत अनेक लोक, ते 3 जणांची कमिटी, ती कमिटीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेली। पण आता त्या कमिटीला सुद्धा मी स्वतः एक पत्रव्यवहार करणार आहे, CMला पण पत्र देणार आहे। कलेक्टर साहेबांना ही विनंती केली की नगरच्या आजूबाजूला एक 25-30 एकर जागा उपलब्ध करून द्या। त्याबाबत काही जागा पण मी सुचवल्या। इथून बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला एक 25-30 एकराचा एक प्लॉट आहे। कॅन्टोन्मेंटच्या प्रॉपर्टी आहे ती। तिथं जर मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा एक चांगला पद्धतीने शहरासाठी फायदा होईल। बाजूला आरंगावला एक TB सेंटर म्हणून होतं जुन्या काळी, त्या TB सेंटरची सुद्धा एक 25-30 एकर जागा आहे। अशा काही जागा पण आम्ही सुचवलेले आहेत, कारण आमची म्हणणं एक आहे की हे मेडिकल कॉलेज दुसऱ्या तालुक्यात एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या अट्टाहासापोटी गेलं नाही पाहिजे, ही आमची महत्त्वाची भूमिका आहे। तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना त्यावेळेस तुमची विचार हा ब्रॉड पाहिजे, तुमचा विचार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार पाहिजे। त्यामुळं त्याबाबत आज संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि मधल्या कालखंडामध्ये आपण एक कामगार हॉस्पिटलसुद्धा एक मंजूर करून घेतलं। कामगार हॉस्पिटलसुद्धा नगरच्या आजूबाजूला झालं पाहिजे, कारण निश्चित त्याचा फायदा जिल्ह्यातील कामगारांसाठी होईल म्हणून त्याबाबत मी निंबळक या ठिकाणी एक जागा सुचवलेली आहे। निंबळकसुद्धा शहराच्या लगतच आहे, कारण आता तो रेल्वेचा ब्रिजसुद्धा लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल। जर कामगार हॉस्पिटल निंबळक परिसरामध्ये त्याला जागा उपलब्ध होती, आम्ही ते चासची जागा आधी पाहिली होती, पण चासला जागा उपलब्ध होत नाही, निंबळकला जागा उपलब्ध होती।
म्हणजे असे 2 जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबत जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना आता मी त्या ठिकाणी भेटलो. तुम्हाला नेमकं असं का वाटतं की नेमकं दुसरीकडे जाईल तर दुसरीकडे चांगलं आहे? नाही, मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला काहीतरी काळाचे पावलं माझ्या लक्षात येत असतात. हा संकेत आहे, हा मेडिकल कॉलेजसुद्धा विशिष्ट भागामध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा होत आहे. तसा काही प्रस्ताव केलाय का? असं काही आहे? तसा प्रस्ताव नाही, पण तुम्ही सत्तेचा वापर करून तुम्ही तोंडी सूचना देऊन सुद्धा त्याबाबत करू शकता. ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे मी तात्काळ आजच कलेक्टर साहेबांना भेटून आपल्या समोर मांडणी करत आहे. विशिष्ट भाग म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, एअरपोर्ट आलं शिर्डीला. उद्या हे मेडिकल कॉलेज शिर्डीला जाऊ नये, कारण शिर्डीला साईबाबांचं मोठं हॉस्पिटल आहे. माझं दुमत नाही, शिर्डीबाबत माझं दुमत नाही. शिर्डी एका कोपऱ्याला पडतं. नगर हे सेंटर आहे, अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे. त्यामुळे नगरमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. उद्या तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला जर कनेक्ट करून जर तुम्ही उद्या मेडिकल कॉलेज चालू केलं, ती सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मी आज कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की जागा ही 10 किलोमीटरच्या परिघामध्येच दिली पाहिजे. त्याबाबत CMनी सुद्धा सूचना केलेल्या आहे. आता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा CM साहेबांच्या सुद्धा त्याच सूचना आहेत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.